तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर। भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे। आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या। आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही। तर भावांनो, आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। बघू शकता भावांनो, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल, तर कॅन्सल करा। कॅन्सल केल्यानंतर भावांनो, इथे 3 डॉटवर टॅप करून ओपन PLP फाईलवर टॅप करा। टॅप केल्यानंतर भावांनो, इथे PLP मध्ये जाऊन मी तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे, ती डाउनलोड करून इथं ॲड करा। तर मी ऑलरेडी ॲड केलेली आहे। बघू शकता तुम्ही, जागतिक आदिवासी दिवस बॅनर डिझाईन अशा प्रकारची आपली PLP फाईल असणार आहे। आणि भावांनो, इथं ॲड झाल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा। टॅप केल्यानंतर बघू शकता इथं आपली PLP फाईल ओपन होऊन आलेली आहे। आणि बघू शकता भावांनो, एकदम खतरनाक आपण अशी एक डिझाईन क्रिएट केलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि भावांनो, पासवर्ड सर्व कॅपिटलमध्ये टाकायचा असतो। तर मी तुम्हाला दाखवून देतो आता ह्याच्यामधून आपण काय काय ॲड केलेलं आहे। बघू शकता भावांनो, आपण असा एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, फुल HD मध्ये बॅकग्राऊंड आहे। आणि त्यानंतर भावांनो, आपण असा एक लेअर घेतलेला आहे, गोल लेअर घेतलेला आहे आणि त्याला कलर आपण पिवळा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर भावांनो, आपण अशी एक PNG घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। बिरसा मुंडा यांची PNG आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि त्यानंतर भावांनो, आपण अशी एक कॅलिग्राफी क्रिएट केलेली आहे आणि बघू शकता भावांनो, त्याला इफेक्ट आपण फुल फोटोशॉप सारखा इफेक्ट दिलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि त्यानंतर भावांनो, आपण अशी आणखीन एक इथं कॅलिग्राफी ॲड केलेली आहे, बघू शकता। जगात भारी आमची आदिवासी संस्कृती अशी कॅलिग्राफी असणार आहे। तुम्ही त्यालाही सुद्धा कलर देऊ शकता। मी सध्याला व्हाईटच ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर वगैरे देऊ शकता। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा डेट PNG टाकलेला आहे, बघू शकता इथं 9 ऑगस्ट। आणि भावांनो, त्याची ऑपोजिट आपण कमी केलेली आहे। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण आणखीन एक असा PNG लावलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथं कॅलिग्राफीच्या खाली तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे आपण PNG लावलेला आहे। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण आणखीन एक इथं लेअर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारची। त्याला ब्ल्यू कलर आपण दिलेला आहे आणि त्याची ऑपोसिटी सुद्धा कमी केलेली आहे। आणि त्यानंतर इथं असा टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही, शुभेच्छुक म्हणून टेक्स्ट आहे। तर भावांनो, तुम्हाला फोटो वगैरे लावायचा असतील तर तुम्ही इथं फोटो वगैरे सुद्धा ॲड करू शकता पिक्सेल लॅबमधूनच। तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पिक्सेल लॅबमध्ये फोटो एडिट बॉक्समध्ये कसा लावायचा ते। आणि त्यानंतर भावांनो, आपण अशी एक आपल्या नावाची कॅलिग्राफी टाकलेली आहे। तुम्ही टेक्स्टसुद्धा टाकू शकता आणि तुमच्याकडे कॅलिग्राफी असेल तर तेही सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही। इथे एक लोगो लावलेला आहे आणि भावांनो, इथे एक लोगो लावलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर भावांनो, आजची आपली डिझाईन झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूत भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये।